नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे। आज आपण वारंवार पाय दुखणे किंवा पोटऱ्या दुखणे त्यावरील घरगुती उपचार या विषयात थोडक्यात बोलणार आहोत। आता लहान बाळांपासून तर वृद्ध आजी आजोबांपर्यंत सर्रास सगळ्यांचे पाय दुखताना दिसत आहेत। आता ह्या प्रत्येकाची दुखण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात। कोणाच्यात आयर्नची डिफिशियन्सी असेल, कोणाच्यात विटॅमिनची डिफिशियन्सी असेल, कोणाला झोप नसेल, कोणाचं पोट साफ होत नसेल, कोणाला अत्याधिक काम करावं लागत असेल, कोणाला ताप, सर्दी, जुलाब, उलट्या ह्याच्यामुळे सुद्धा पाय दुखू शकतात। अशी निरनिराळी कारणे निरनिराळ्या लोकांमध्ये सापडत असतात। तर त्या लोकांमध्ये ह्या आजारानुसार, ह्या लक्षणांनुसार योग्य ते कारण शोधून त्यावरती जर उपचार जर केले तर ही पोटऱ्या किंवा पायदुखी ही कायमची अगदी कमी वेळात थांबू शकते। आता ह्यासाठी आपल्याला घरगुती काय उपचार करता येतील का? तर त्यासाठी नक्की घरगुती उपचार करता येतील। आयुर्वेदात सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्नेहन, तेल लावणं, हलकंसं मसाज करणं आणि शेक घेणं ही सगळ्यात अतिशय उत्तम अशी ट्रीटमेंट कोणत्याही दुखण्यावरती सांगितलेली आहे। आता पोटऱ्या दुखत असतील तर तुम्ही तिळाचं तेल घेऊ शकता किंवा तिळाच्या तेलापासून बनवलेली नारायण तेल, महानारायण तेल, धान्वंतर तेल यापैकी कोणतंही एक तेल आणून ते हलकंसं कोमट करून त्याचं जर मसाज केलं आणि हलकंसं त्याच्यानंतर शेक घेतला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्याचबरोबर तुम्हाला अशक्तपणा आलेला असेल, त्यापासून जर पायदुखी होत असेल तर त्यासाठी त्या लोकांनी च्यवनप्राश खावा, दुधातून शतावरी कल्प घ्यावा किंवा संत्री, मोसंबी, डाळिंब ह्यासारखी फळं खावीत किंवा त्यांचा ज्यूस घ्यावा। भिजवलेले काळे मनुके सुद्धा 10 ते 15 यांचं जर सेवन जर केलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उत्तम उपयोग होताना दिसतोय। त्याचबरोबर आहारामध्ये प्राधान्याने तुपाचा समावेश ह्या लोकांनी करायलाच पाहिजे। ज्याचे मलावष्टंभाची समस्या आहे, ज्याचं पोट साफ होत नाही आणि पोटऱ्या दुखतात, त्या लोकांनी आठवड्यातून 1 ते 2 वेळा 1 ते 2 चमचे एरंडाचं तेल गरम पाण्यातून जर घेतलं सकाळी किंवा रात्री झोपताना तर तुमचं पोटही चांगल्या पद्धतीने साफ होईल आणि तुमचं पाय दुखायचेही अतिशय चांगल्या पद्धतीने राहतात। ह्या लोकांनी कोवळ्या उन्हात साधारण सकाळी 7 ते 8च्या दरम्यान कोवळ्या उन्हाचं जर सेवन केलं तर तुमची विटॅमिन डी ची डिफिशियन्सी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने कमी होते। त्यासाठी उन्हामध्ये साधारण 15 ते 20 मिनिटं बसायला पाहिजे किंवा उन्हात थांबायला पाहिजे, त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्याचबरोबर वेळेत झोप घेणं, रात्रीची झोप लवकर घेणं, सकाळी लवकर उठणं ह्याही गोष्टीचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्यामुळे त्याचबरोबर जे लोक नॉनव्हेज खात असतील त्या लोकांनी नॉनव्हेजचं सूप आहारामध्ये प्राधान्याने जर घेतलं दररोज आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तर तुमचं शरीराचं पोषण अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं। रसधातूची जी कमतरता असते ती भरून निघते आणि पाय दुखणं, पोटऱ्या दुखणं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी होत असतं। त्यासाठी वेळेवर जेवण, वेळेवर झोप आणि हलकासा व्यायाम आणि तेलाचं मसाज ह्या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत जर त्याचा समावेश केला तर तुमची पायदुखी ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने थांबेल। धन्यवाद।